चांगला त्याच प्रकारचा यतीन राऊत तुम्हाला पाहायला मिळतोय। यावेळेस आपण पाहू शकाल पहिला चेंडू डॉट येतोय। शाकिरला 4-5 षटक खेळणं खूप महत्त्वाची भूमिका असेल, कारण शाकिर जर खेळतोय तर या मॅच मध्ये तुम्हाला अजून चांगले रंग बघायला मिळतील। मॅच इज ऑन, गेम इज ऑन। पहिला चेंडू डॉट, पुन्हा एकदा राऊंड स्टंप्स, गोलंदाज यतीन यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र स्टीअर करायचा होता पॉइंटला, परंतु नक्कीच शॉर्ट टर्नमॅन मधून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र आपण पाहू शकाल संघाचं खातं खोललं जातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये। कलंदर तारापूर हा संघ आपण एका बाजूला पाहतोय। पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर अर्थातच नितेश दादा पाटील, खूप मेहनतीनंतर पाटील नेटवर्कला हे फळ मिळालंय। आज ब्रँड का बनलंय तर त्याच्या मागचं कारण आहे त्यांची मेहनत। कुठलीही गोष्ट सहज होत नसते, खऱ्या अर्थाने तुम्हाला मेहनतीशिवाय काहीच मिळणार नाही। 1 रुपया जरी कमवायचा असेल तरी तुम्हाला कुठेतरी राबावं लागेल, अन्यथा तुम्हाला तोही फुकट मिळणार नाही। आणि खऱ्या अर्थाने आज पाटील नेटवर्क हे फक्त नेटवर्क नसून एक पालघरचं ब्रँड झालंय। नितेश दादा पाटील जेवढं चांगलं पाटील नेटवर्क तेवढंच चांगलं त्यांचं मन आणि तेवढंच चांगले मनाचे एक धनी अर्थातच नितेश पाटील। आम्ही खूप लहानपणापासून यांना बघत आलो। एकंदरीत 2018-17च्या सुमारास माकुंड सर येथे प्रथमतः आम्ही लाईव्हच्या माध्यमातून समालोचनासाठी होतो आणि तिथून नितेश पाटील आमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत। धावसंख्या फलकावर आपण पाहतो ती म्हणजेच 1 धाव। 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावा फलकावर 1 लागल्या जात आहेत। सुपर मॅच, थेंबे थेंबे तळसाचे हा प्रयत्न आहे। एका बाजूला साई एकता बिरवाडी उर्वी 11 क्रितेश घरात ब्रँड, तर एका बाजूला आपण पाहतो शाकिर रिव्हर्स स्विच केलाय, क्या बात आहे। परंतु आपण पाहू शकाल नक्कीच चेतनने प्रयत्न चांगले केले होते। तारापूर संघ जी शेवटचा तुम्हाला कॉल असेल प्लीज, तारापूर संघ शाकिर तुझे जे प्लेयर ते मध्ये बसले त्यांना सांगा थोडंसं मागे व्हा, महत्वाचा मॅच आहे। कारण इथून ज्या मायनर चुका असतात त्या मात्र कुठेतरी आमच्या आयोजकांचा पूर्ण प्रयत्न असा आहे की स्पर्धा चांगली झाली पाहिजे। परंतु क्रिकेट हा खेळ नियमाचा आहे, क्रिकेट हा खेळ रेग्युलेशन्स आहे, ते जर तुम्ही फॉलो करणार नाही मित्रांनो पॅनलाइजला सामोरे जावं लागेल। आमच्या आयोजकांची ती इच्छा नाही, तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळून इथून तुमचा खेळ दाखवायचा आहे। यस, थँक्यू सो मच तारापूर 11, तुमचे आम्ही आभार। सेफ आपल्याला पाहायला मिळतोय डगआउट मध्ये विराट कोहली, मी त्याला सातत्याने विराट कोहली म्हणत असतो, हँडसम हंक अर्थातच सेफ। धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचणार 5 धावा, 3 चेंडू आणि 5 धावा। रिव्हर्स स्विचचा फटका पाहायला मिळाला जिशानच्या बॅटमधून, अर्थातच ग्लेन मॅक्सवेलची आठवण झाली या फटक्याने, पुन्हा एकदा तोच फटका आणि इथे मात्र आपण पाहू शकाल चकमा देत काय कमालीची बॅटिंग, सार्थकला देखील बीट केलंय। चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार, येतोय दर्जेदार चौकार। थँक्यू सो मच। फक्त क्रिकेट नव्हे, महाराष्ट्रात आता बैलगाडा शर्यत या खेळाला देखील खूप जास्त पसंती मिळाली आहे। आपण पाहू शकाल नक्कीच ज्या प्रकारे रत्नागिरी भिवंडी ग्रामीण मधून डोंबिवली मधून बैलगाडा याला खूप जास्त प्रसिद्धी मिळते। ज्या प्रकारे आपण क्रिकेट जसं डोक्यावर घेतलंय तसं मात्र तिथून ग्रामीण मधून बैलगाडा या शर्यतीला देखील खूप महत्त्वाचा खेळ म्हणून महाराष्ट्रात संबोधला जातोय आणि त्याचीच आठवण आमच्या संगीत कक्षातून आमचे डीजे ऑपरेटर करून देत आहेत। धावसंख्या फलकावरती 9 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4। पुन्हा एकदा गोलंदाज यतीन तयार, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न। हा फलंदाज डावखुरा आहे की काय म्हणायला हरकत नाही, प्रत्येक चेंडू मागे रिव्हर्स स्विच करतोय। आता धावसंख्या 1 ने आकार घेणार, आपण पाहू शकाल 10 धावा धाव फलकावर। एका बाजूला शाकिर मुल्ला, एक कूल माइंडेड खेळाडू जो मात्र फारसं काही तोंडाने बोलत नाही, तो त्याच्या खेळाने मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलत असतो। त्याची बॅट अतिशय सुंदर बोलते, विथ द बॉल एक क्वालिटी बॉलर आहे। लेग ब्रेकचा तिखट मारा कसा करावा तर यस तोच तो शाकिर तुम्हाला आता स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना गोलंदाजी मार्कवर मी म्हटल्याप्रमाणे एक अनुभवी गोलंदाज अर्थातच यतीन राऊत। हा चेंडू मात्र आपण पाहतो या सुपर कमबॅक, दोन्ही चौकार कुठेतरी नशिबाने साथ दिली नाही, कारण क्षेत्ररक्षक कुठेतरी बॅटच्या स्विंगवर रोल केले आणि त्यानंतर मात्र चौकार आले, परंतु धावा आल्यात ही खूप महत्त्वाची भूमिका आहे। पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्तीवर आणि 10 धावा, बिनबाद जिंदाबाद अशा 10 धावा। जाऊया डिस्क जॉकीकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। सो मच। वेळेचा विचार केला तर आपण पाहू शकाल 12:30 होत आलेत, परंतु नक्कीच 12:30 होऊन गेलेत म्हणायला हरकत नाही। यस, परंतु प्रेक्षकांचा मात्र इथे तुडुंब प्रतिसाद।
हे खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं प्रेम आहे. माता भगिनी देखील पाहायला मिळत आहेत. रोहन नाना यांची संपूर्ण फॅमिली आहे. स्वतः त्यांच्या आई आहेत, स्वतः त्यांच्या पत्नी देखील आहेत. खऱ्या अर्थाने सासू आणि सून असं पाहिजे. सासूने मुलीप्रमाणे त्या सुनेला बघितलं पाहिजे, सुनेने आईप्रमाणे त्या आई सासूला बघितलं पाहिजे, तर मात्र तुमचं घर बहरदार होणार. आणि सातत्याने मात्र हेच मी पाहतोय रोहन नाना यांच्या माध्यमातून, त्यांच्या फॅमिलीतून. यावेळेस वजनदार खेळाडू अर्थातच डॉन, आणि यावेळेस डॉनचा पहिला चेंडू. डॉन सांगतोय की सहजरित्या जमणार नाही जिशांत, हे खूप कठीण होईल. आणि पहिल्या चेंडूवर स्वीपचा फटका अनसक्सेस होतोय. क्वालिटी गोलंदाजी डॉनच्या माध्यमातून. धावांची गती जर पाहिली स्कोर काढला तर 10 धावा. एकंदरीत 7 चेंडू फेकून झालेत, 10 धावा धावफलकावर आहेत. टार्गेट कितीचं असणार याच्याकडे मायबाप प्रेक्षकांचं लक्ष आहे. एका बाजूला बिरवाडी, एका बाजूला तारापूर. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय रोहन नाना यष्टीरक्षणाच्या भूमिकेत, परंतु इथे एक धाव काही रोखू शकत नाही. 11 धावा धावफलकावर बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शाकीर आहे. शाकीरच्या नावावर देखील कित्येक अर्धशतका आहेत, ज्याने मात्र 4 षटकांमागे तारापूरच्या मैदानात 74 धावा चेस केल्या. त्याचा साथीदार होता तेव्हा सोहेल, आणि हाच तो शाकीर आता मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या मॅचमध्ये प्रवेश घेईल का, हा देखील विषय महत्वाचा आहे. एका बाजूला क्रितेश देखील मांडणार नाही, कारण ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक जण आलेला आहे. खूप सुंदर अशी झगमगती स्पर्धा यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न रोहन नाना. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण केलं जात आहे. आणि धावसंख्या इथे मात्र डॉट येत आहे. डॉनला काय इंट्रोड्यूस केलं जात आहे तर तो मात्र सांगतोय की ही माझी ओळख आहे. खूप काही फलंदाज जर समोर चांगला असेल तरी देखील मी माझी स्ट्रेंथ सोडणार नाही, मी माझा अचूक टप्पा आहे तो सोडणार नाही. मी तिखट मारा करण्यासाठी स्पेशलिस्ट आहे, आणि त्या प्रकारे मी गोलंदाजी करतोय. सुपर गोलंदाजी अर्थातच स्वप्नील डॉन यांच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. महाकाल चषक पंचाई 2023 सेमीफायनल नंबर 1 चा आगाज टॅप केला आहे. तिथे मात्र सार्थक आहे, आणि धावसंख्या 1 ने आकार घेत आहे. 12 धावा, 12 ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सुपर मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चेंडू फेकतोय 4, आणि या स्वप्नीलच्या माध्यमातून धावा खर्च होत आहेत त्यापर्यंत फक्त आणि फक्त 2. फटका चांगला आहे. तिथे मात्र आपण पाहतोय निकुंजांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. महत्वाच्या मॅचला आहेत तुम्ही, हा प्लॅटफॉर्म सेमीफायनलचा आहे, इथून ह्या चुका चालणार नाहीत, कारण परत झालेल्या गोष्टी परत येत नसतात. आता इथून चौका गेल्या, परंतु ते विसरत तुम्हाला काहीतरी चांगलं करावं लागेल. इथून मात्र त्याच माइंडमध्ये राहिलात तर आणखीन चुका होऊ शकतात. झालं गेलं ते विसरून नवीन काय चांगलं करता येईल याच्याकडे आता निकुंजने पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. धावसंख्या फलकावर 4 ने आकार घेत आहे. धावा फलकावर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 16. बिनबाद जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जिशांत तर एका बाजूला शाकीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकंदरीत चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळेल, नो डाऊट. पंचाळी म्हटलं की मात्र क्रिकेटची पंढरी, आणि सुंदर असं आयोजन. नाईट फ्लड लाईट मध्ये क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळत आहे. आणि एकंदरीत पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र इथून एका धावेसाठी नक्की येणार. धावसंख्या 1 ने आकार घेत 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 17 धावा या लेग बाईचे संकेत पंच देत आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17 क्रमांक अर्थातच भारताचा एक युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याची आठवण करून देत असताना. परंतु बघा आयुष्यात सगळं काही आहे. खूप चांगली संपत्ती, दौलत, पैसा कमावला, परंतु तो पैसा, दौलत, संपत्ती काही एवढं सगळं असताना जेव्हा ऍक्सिडेंट झाला, ज्या प्रकारची दौलत माझ्याकडे त्याच प्रकारच्या दौलतीच्या गाड्या जात होत्या, परंतु कोणीच त्याला मदतीचा हात दिला नाही. तेव्हा एक टेम्पो चालकाने मदतीचा हात दिला. तेव्हा रिषभ पंत यांनी मात्र सांत्वना व्यक्त केली की मी आयुष्यात खूप काही कमवलं, पैसा माझ्याकडे खूप काही आहे, परंतु मी माणसं कमवण्यात कुठेतरी कमी पडलो, कारण ज्या वेळेला माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मला त्या करोडाच्या गाड्यांनी वाचवलं नाही, तर एका टेम्पो चालकाने वाचवलं. म्हणून मित्रांनो, आयुष्यात पैसा कमवा, परंतु त्याच्या समेत तुम्हाला माणसं जोडणं देखील खूप गरजेचं आहे. पैसाच सगळं काही होऊ शकत नाही, तुमच्या मात्र तुमची माणुसकी हे जिवंत ठेवणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या फलकावर 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहतो त्या म्हणजे 17-17. येस आणि इथे मोबाईल देखील आपला हरवला तारापूरचा एका खेळाडूचा. तर मित्रांनो बघा, त्या मिळालेला आहे. येस थँक्यू सो मच. हे आमचे पंचायतचे प्रेक्षक आहेत. इथून मात्र इमानदारी सगळी काही आहे, कारण यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आजचा माणूस एवढा लोभी आहे की जी वस्तू मिळाली तर ती माझी, तिचं मात्र कुठेतरी सौदा होतो. परंतु पंचायत म्हटलं की मात्र इथे खऱ्या अर्थाने सच्चाई आणि इमानदारी आपण इथूनची माणसं पाहतोय. थँक्यू सो मच पंचायत ग्रामस्थ, तुम्ही मात्र तो मोबाईल परत केला, धन्यवाद. धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल ते म्हणजे आतापर्यंत जाऊन पोहोचतायत. एकंदरीत फलकावर आपण जर पाहिलं धावा तर 18 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल नंबर 1 चा आगाज.
जिशांत आणि शाकीर आतापर्यंत शांत दिसतोय, कारण 3 जे चौकार आलेत ते मात्र नशिबानं का होईना परंतु जिशांच्या कर्तृत्वानं आलेत. रिव्हर्स स्विच फटका बॅटला कनेक्ट करणं देखील गरजेचं आहे आणि ते मात्र नक्कीच जिशानने केलं होतं. यावेळी स्टॅपचा फटका, क्या बात आहे. निकुंजने प्रयत्न केले होते परंतु चेतन यांचा देखील बॅकअप हवा तसा मिळाला नाही आणि चेंडू मात्र थांबणं मुश्किल. यस चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जमलं तमाम क्रिकेट रसिकांचं आणि मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रिच टू मनी प्रेझेंट महाकाल चषक पंचायत 2023 हा आगाज. यावेळी स्टॅप केलाय. चेंडू मात्र कित्येक काळ हवेत परंतु तिथे क्रितेश घरत आहे. क्रितेश घरत योग्य ती हाईट आणि त्या हाईटचा उपयोग परिपूर्ण करत असताना इथे मात्र 3 धावा सेव्ह केल्यात म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे पाटील नेटवर्क. सुपर कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मॅन फ्रॉम बहाडोली कपिल पाटील आणि एका बाजूला मुनीत कुडू. बहाडोली म्हटलं की तुमच्या समोर एक आवडतं फळ येईल. अर्थातच आता सीझन चालू आहे जांबू. सुरुवातीला मात्र बहाडोलीचा जांबू हा 1200 रुपयापर्यंत किलोने विकला जातो. ही बहाडोलीची ओळख आहे आणि अर्थातच नाना यांच्या सौभाग्यवती यांच्या गालावर स्मित असतं, कारण त्यांच्या गावचं नाव इथे पुढे आलेलं आहे. खऱ्या अर्थाने गावाचं नाव आलं की प्रत्येकाला बरं वाटत असतं आणि आपण पाहू शकाल बहाडोलीची स्पेशालिटी कपिल पाटील आणि एका बाजूला मुनीत कुडू. क्या बात आहे. सुपर कॅमेरा वर्क. यावेळी चेतन यांचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सिंगलने आगेकूच होणार. आपण पाहतोय 24 धावा 24 धावा धावफलकावर आहेत. खूप सुंदर मॅच मात्र पाहायला मिळत आहेत आपल्याला. एकंदरीत ह्या 4 रजणींमध्ये चांगलं क्रिकेट काय असतं ते मात्र या महाकाल चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत 48 संघ तुम्हाला पाहायला मिळाले. आता 48 मध्ये 44 नॉक झाले. आता फक्त आणि फक्त 4 संघांचा खेळ बाकी आहे. इथून महत्वाचा एक संघ कोण ठरेल, त्या गोल्डन ट्रॉफीवर मानानं आपलं नाव कोण लिहेल, यावेळेस रिव्हर्स स्विच केलाय. चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे जातोय. सिंगल मिळणार आणि या धावसंख्या 1 ने आकार घेत असताना आपण पाहतो ते म्हणजे 25 धावा. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर यतीन राऊत. खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या परंतु तिथून मागे वळून पाहिलं नाही. आता मला काहीतरी चांगलं करता येईल का. संघाने पुन्हा एकदा जबाबदारी दिलाय तर त्या जबाबदारीवर खरं उतरायचं आहे आणि तेच स्वतःला सांगत यतीन राऊत यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलाय म्हणायला हरकत नाही. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते म्हणजेच 25. शेवटचा चेंडू या षटकातला. जिशांत ओपनिंग पेअरसाठी क्वालिटी बॅटिंग कशी असावी तर हीच ती मात्र आपण पाहतो जिशांतच्या माध्यमातून. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. तिथे मात्र गौऱ्या अर्थातच गौरव तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावर 1 ने आकार घेत 26 धावा धावफलकावर असतील. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीत घेऊया एक छोटा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत रहा सेमीफायनलचा थरार. येस डिझर्व. नितेश पाटील इथून मात्र रजा घेत असताना या स्पर्धेची पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर नितेश पाटील. पुढचा होणारा मॅच एका बाजूला आपण पाहतोय साई कृपा दिलवाडी आणि एका बाजूला 1 मॅन शो पंचाळी. 2 कर्णधारांनी मात्र विनंती असेल की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे, कारण प्रत्येक जण उद्या कोणाला ना कोणाला सगळे काही कामं असतात. प्रत्येक जण आयोजक हे घरी बसलेले नाहीत. उद्याचा शेड्यूल सगळ्यांचा फिक्स असतो म्हणून जास्त वेळेची दिरंगाई न करताना आपला आजचा दिवस आजची रात्र व्यवस्थित पॅकअप करायची आहे. महत्वाचा विषय म्हणजे बक्षीस वितरण. ज्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीकडे 4 या संघांमध्ये बघितलंय. आता कोण जाणार पुढे, कोण राहणार मागे, कोणाची स्वप्न पूर्ण होणार, कोणाची स्वप्न भंग होणार. येत्या काळात येत्या 3 वाजेपर्यंत तुम्हाला कळेल की चॅम्पियन कोण असेल. 25 जून 1983 कपिल देव रामलाल निकंज यांनी मात्र नक्कीच लिहिलं गेलं त्यांच्या कर्णधार पदाखाली इंडियासाठी पहिलं वर्ल्ड कप. त्यानंतर आपण पाहतोय 28 वर्षाच्या लॉंग वेटिंग नंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने MS धोनी यांनी 2011ला सुवर्ण काळ आणला आणि आता मात्र आपण पाहतोय 2019 मध्ये भारताचा सेमीफायनल मध्ये पराभूत झाला. MS धोनी तर रनआउट झाले. मार्टिन गप्टिलचा तो हिट आठवणीत राहील. सतत त्याने ती मॅच बघितला की ते दुःख प्रत्येक भारतीयाला वाटत असतं.
आज मात्र महाकाल चषकावर प्रथम क्रमांकाचं नाव कोण लिहिणार? गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडं स्पीडअप करा, पंचांना विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन गावड अर्थातच नाना. धावसंख्या फलकावर जर पाहिल्या तर आतापर्यंत 26-12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेमीफायनल नंबर 1 चा आगाज. पुढचा होणारा मॅच तुम्हाला बघायला मिळेल साईकृपा देलवाडी. आठवणीतली ही स्पर्धा कायम राहील साईकृपा देलवाडीसाठी, कारण 6 चेंडू 30 धावा ना भूतो ना भविष्यती. कोणी विचार केला नव्हता की देलवाडी जिंकेल, परंतु तिथून मुरबे संघाचे ग्रह कुठेतरी फिरले आणि मग आपण पाहिलं 3 गोलंदाज वापरले आणि एकंदरीत तिथून मात्र देलवाडी संघाचा अक्कू हा मात्र बरसला. देलवाडी संघाचा अक्कू गरजला आणि त्याने मात्र आपल्या संघाला सेमी फायनलच्या रेसमध्ये कुठेतरी घेऊन आला. खऱ्या अर्थाने नक्कीच मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. अर्थातच अक्कू अक्षय राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. नाना यांनी पहिला चेंडू स्वेर हाताळला. तदनंतर जर पाहिलं तर आता एक अचूक लाईनर लेंथ तुम्हाला पाहायला मिळते. सुपर चांगला चेंडू. मी म्हटल्याप्रमाणे एक्सपिरियन्स यांच्याकडे देखील भन्नाट आहे. पॅराडाईज बोईसर या संघाकडून कित्येक काळ नाना यांनी गाजवलाय. आता मात्र आपल्या गावच्या संघासाठी पुन्हा एकदा रोहन नाना. फुलरलेनचा चेंडू आणि यावेळेस आपण पाहू शकाल विकेटचं पतन. गॉन. यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रब्बानी. अर्थातच युसुफ सय्यद सरांनी मात्र नक्कीच उल्लेख केला होता की रब्बानी हा एक घातक फलंदाज. थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ जातोय. क्रितेश गरत थोडं स्पीडअप करा, कारण यानंतर आपल्याला महत्त्वाची मॅच खेळवायची आहे. एक सेमीफायनल असणार, एक फायनल असणार, त्यामुळे थोडंसं स्पीडअप असणं खूप गरजेची भूमिका असेल. जाऊया मॅचकडे. धावसंख्या फलकावर जर पाहिलं तर 27 धावा, 1 गडी बाद, षटक क्रमांक 4 आणि इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना नाना पुन्हा एकदा राऊंड स्टंप्स रब्बानीसाठी. यावेळी साप ट्रॅकर चेंडू. नाना यांनी म्हटलं मार आणि रब्बानी सांगतोय की हा बघ. यावेळेस आपण पाहू शकाल चौकारने आगाज केलाय. हाफ ट्रॅकर चेंडू कुठेतरी गिफ्ट मिळाला आणि त्यावर चौकार शोधलाय. 4. वन 31 धावा फलकावर, 1 गडी बाद अशी स्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये कलंदर तारापूर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित होत नाही. चेंडू मात्र पाजावून आदळ आहे आणि धावसंख्या मात्र 1 डिक्लेअर झोन मध्ये मिळणार. आता मात्र जर पाहिलं तर षटक क्रमांक 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतात 32 धावा 32. आणखीन 2 चेंडू जेणं बाकी असतील. एका बाजूला आपण पाहू शकाल शाकीर आतापर्यंत एकाधिकीला लढवण्याचा प्रयत्न करतो. जिशांत बाद झाल्यानंतर कुठे धावांची मंदी आली, परंतु आपण पाहतोय या रब्बानीने सांगितलं की मी पहिल्या चेंडूवर अटॅक करणार आणि ते अटॅक करत असताना पहिल्या चेंडूवर नानाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून गेला सरळ सीमापार चौकारासाठी. आता मात्र शाकीरची बारी. यावेळेस शाकीर सांगतोय की नक्कीच तुम्ही चांगले गोलंदाज आहात, परंतु हा चेंडू माझ्यासाठी सर्वाधिक सोपा आहे, मी याच्यावर चौकार शोधणार. 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा धावसंख्या फलकावर आपण पाहिले तर 36 धावा फलकावर, 1 गडी बाद. आता मात्र शाकीर सांगतोय की मी देखील मागे थांबणार नाही. यावेळी सुपर
चेंडू मात्र आतभर वळण घेत होता, परंतु नक्कीच तिथे मात्र बॅटची स्टीयर एज घेऊन चेंडू ऑफ ड्राईव्ह झाला आणि धावसंख्या 1 मिळाली. 4 षटकांचा खेळ व्यवस्थित संपतोय. त्यामागे 37 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एका बाजूला शाकिर याचा विचार केला तर 10 चेंडू आणि 13 धावांवरती खेळतोय. रब्बानीचा विचार केला तर 2 चेंडू आणि 5 धावांवरती खेळतोय. या स्थितीमध्ये 37 धावा कलंदर तारापूर या संघाच्या लागल्या जात आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कुठेही जाऊ नका, बघत रहा महाकाल चषक तो 2023चा आतारार. यस डिझायर. धन्यवाद. आपण पाहू शकाल आमच्या चिमुकल्या इथे मात्र खूप सुंदर डान्स करत असताना, परंतु आता आपण पाहतो पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्कवर येतोय. धावसंख्या फलकावर इथे वाईडनेस स्वेअरने 1ने पुढे सरकणार आकार घेत असताना आता 38 ऑन द स्कोर कार्ड गौरव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. भिरवाडीचा मात्र हा देखील एक ब्रँड खेळाडू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून असते, परंतु यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. दिशा से भटके तो पडेंगे फटके. यावेळेस मात्र आपण पाहतोय दिशा चुकलंय आणि त्यावर मात्र एकदा मिळालंय. 39 फलकावर लागल्या जात आहेत. सेमीफायनलचा मॅच आहे. तुमच्याकडे सार्थक आहे, तुमच्याकडे क्रितेश आहे, तुमच्याकडे चेतन आहे, तुमच्याकडे निकुंज आहे. बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे खोल आहे, परंतु जर धावांचा ओघ जास्ती वाढला, आटोक्याच्या बाहेर जर गेलं, जर नियंत्रणाच्या बाहेर गेलं तर सगळं काही उद्ध्वस्त होत असतं. यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू, परंतु शाकिर सांगतो की माझ्यासाठी तो सर्वाधिक सोपा चेंडू आहे. खूप चांगली बॅटिंग शाकिरच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. आता यष्टीरक्षणाच्या भूमिकेत रोहन दादा चतुर चालक असे मात्र आपण पाहतोय हे कर्णधार आहेत. आता मागे स्टंप्सच्या मागे काहीतरी जादू होणार. इथे मात्र धावांचा ओघ वाढण्याचं काही काम थांबत नाही. शाकिर मात्र आपण पाहतोय 2 in row. धावसंख्या मात्र थेट 4ने आकार घेत असताना 47 धावा धावफलकावर. क्या बात आहे शाकिर, सुपर बॅटिंग. मी म्हटल्याप्रमाणे याच्या नावावर अंडरआर्म क्रिकेटमध्ये 7 अर्धशतक आहेत असा हा शाकिर एक ब्रँड खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नक्कीच कुठेतरी खराब गोलंदाजी, परंतु नाना यांच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण होत आहे. धावसंख्या 1ने आकार घेणार आता 44 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या षटकातला तो म्हणजेच 2 चेंडू. येणारे 4 चेंडू आहेत. विचार विनिमय करायला भाग लावलाय, कारण खऱ्या अर्थाने वाईट चेंडू 2 आले, त्यानंतर 2 चौकार आले. म्हणजेच येत्या 2 चेंडूंमागे तुम्ही 10 धावा खर्च केल्यात. या 10 धावा तुम्हाला त्रास देतील म्हणायला हरकत नाही. म्हणून आता मात्र नक्कीच अनुभवाचा कुठेतरी पाढे दिले जात आहेत गौरव याला की इथून तुला कुठल्या प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे, आपली स्ट्रेंथ काय आहे, आपली लाईन और लेंथ काय आहे, याच्याकडे तुझं लक्ष असणं खूप गरजेचं आहे असं यतीन राऊत आणि रोहन नाना यांनी मात्र नक्कीच गौरव याच्यापर्यंत सुपूर्द केलेत. येत्या काळात त्यामध्ये काही परिवर्तन होईल का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. यावेळीचा फटका सुंदर होता, टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु डबल स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र समोर निकुंज याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करत आता मात्र चेंडू डॉट आणलाय. 48 धावा, 1 गडी बाद. एका बाजूला आपण पाहतोय साई एकता भिरवाडी उर्वी 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कलंदर तारापूर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 48 धावा. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी सार्थक बॅटच्या फ्लो सोबत आपली मुवमेंट चेंज करतोय आणि त्यानंतर पुन्हा बॅकअप करणं कठीण होणार. यावेळेस धावसंख्या 4ने फ्लाय होतोय. शाकिर सांगतो की जिशांत गेल्यानंतर मी माझे रंग दाखवणार आणि यावेळेस सुपर बॉल बॅटिंग, चांगली बॅटिंग. धावसंख्या 52. आजच्या रजणीतला एकंदरीत नक्कीच टॉप स्कोर होणार का, आणि यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. 52 आणि 4 56. तू फक्त टाक, मी त्याच्यावर चौकार मारणार, तू डाल मी 5 असं मात्र सध्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत खेळत असताना शाकिर मुल्ला सुपर बॅटिंग. नाना यांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगले बाईट दोघांमध्ये होत आहेत. एका बाजूला शाकिर, एका बाजूला रोहन नाना. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या षटकातला. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर देखील हल्ला आणि यावेळेस धावसंख्या थेट 4ने फ्लाय होत असताना आपण पाहतोय 60 धावा, 60 ऑन द स्कोर कार्ड. 61 धावांचा पाठलाग. 61 धावा जमवल्या जाणार का, हा प्रश्न का आहे. येणाऱ्या काळात त्याचं उत्तर देण्यासाठी जशी सेकंड इनिंग चालू होईल तसं मात्र आपल्याला मायक्रोफोनवर रिझवण्यासाठी सज्ज होतील व्हॉइस ऑफ बोईसर, अर्थातच युसुफजी सय्यद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला 2 संघ कर्णधार आपण यायचा. यस
घरच्या मैदानावर पुन्हा एकदा परफॉर्मन्स होणार आहे. यामध्ये जर पाहिलं तर नाणेफेक केली जाईल दोन संघादरम्यान. साईकृपा दिलवाडी संघ सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर घरच्या मैदानावर आपण पाहतोय वन मॅन शो पंचाळी हा संघ देखील इथे सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. येस मोतीलाल शाह सर या आपण आपल्या शुभ असते. कारण मोतीलाल शहाचा जर विचार केला तर MS पंचाळी या नावाने खूप गाजवली होती. कारण की एक वर्ष असा होता MS आणि पंचाळीचा खूप मोठं नातं आपल्याला पाहायला मिळालं. तेच आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत नाणेफेकीसाठी. येस आपण पाहतोय जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. अंकुश भोईर आणि दुसऱ्या बाजूला वैभव आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार इथे दिलवाडी संघ आणि पंचाळी संघ. लढत मोठी होईल. एक खाली येस कॉइन स्पिन होतोय. छाप कॉल आणि येस पंचाळी संघ नाणेफेक या ठिकाणी नक्कीच शुभेच्छा द्या दोघांनी संघांना. अंकुश आज नाणेफेक जिंकलाय. जर पाहिलं तर 2 पावलं दूर असतील ही ट्रॉफी पुण्याची एकदा आपल्याच मैदानावर आपला दबदबा दाखवण्यासाठी. काय म्हणशील? खरोखर दबदबा नाही पण जो पब्लिकचा सपोर्ट भेटतोय आणि स्वतःचं मैदान सांगितलं तर खरोखर म्हणजे स्वतःमध्ये संघामध्ये कुठली ताकद कुठून येते काय स्वतःलाच समजत नाही. नाणेफेक जिंकलाय काय डिसिजन घेणार आहे तू? क्षेत्ररक्षक. आज जर पाहिला गोलंदाजी खूप चांगली केली. खिशामध्ये मात्र लिंबू आहे का तुझ्या? हे प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे. निंबूचा प्रश्न नाही, सबका मालिक एक आहे. साईबाबावर भरोसा करतो. नक्कीच नक्कीच जोरदार डाया अंकुशसाठी. कारण की देवावर देखील विश्वास ठेवावा. आपण पाहतोय जाऊया दिलवाडी संघाचा कर्णधार वैभव. जर नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण मात्र आता फलंदाजी करायची आहे. तुमच्यावर देखील देवाची कृपा झाली आहे. नक्कीच हाही कृपा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती कृपा मधली जी कृपा आहे ती तुमच्यावर झाली. शेवटचा सामना नव्हता तुमचा मात्र तो दिला गेला आणि यासाठी काय म्हणशील? यासाठी तुम्ही काय सांगू नाही शकत कारण की क्रिकेट आहे हा कधी कुठे बदलेला सांगू नाही शकत आपण. आता मात्र जर पंचाळी संघ म्हणजे घरचा त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर. तुम्हाला अनुभव तर आलाय. त्यांच्या विरोधात खेळताना किती धावांचा डोंगर तुम्हाला रचण्याचा प्रयत्न करतील? 25 ते 50 धावांचा डोंगर रचू आम्ही. नक्कीच धन्यवाद म्हणीन. आणि दोन्ही संघाला पुढेच एकदा सेकंड सेमीफायनलचा सामना आपण अनुभवणार आहोत. नक्कीच पाहत राहा ऐकत राहा महाकाल चषक पंचाळी 2023. या जाऊया आपण मॅच कडे. धन्यवाद संतोष. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रिस्टमनी प्रेझेन्स महाकाल चषक 2023 पहिला चेंडू लेग ब्रेक करायचा प्रयत्न पण सलग दशेत होतो. व्हाईट बॉलने सुरुवात केली गेली. एक सुरेख स्पर्धा 60 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू वाईट टाकला गेला साकीरच्या माध्यमातून. परत हलक्या बॅटने चेंडू ढकलला गेलाय. स्क्वेअर झोन मध्ये चेंडू निघून जातो टिकल्या झोन मध्ये. धावसंख्येची गोष्ट धावसंख्येतून पोहोचतो. यावेळेस एक चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा धावफलकावर पाहायला भेटतात आपल्याला. 58 धावा अजूनही बनवायच्या येणाऱ्या चेंडूची गोष्ट 29 चेंडू 58 धावांची गरज. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर होता. आपल्याला खेळला गेला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जातो सीमारेषा पार. येते पहिला महाकाल चौकार.
धन्यवाद विजेसला विनंतीशील पंच. सामना सुरू करायचा लगेच, कारण की आपण पाहतो अजून आपला 2 सामने खेळवायचे आता रजनी मधले शेवटचा अंतिम दिवस पाहिजे तर 12 वाजून 58 मिनिटं आहेत. धावसंख्येची गोष्टी धावफलका लगावली गेली तब्बल 2 चेंडू 6 धावा, एकूण बनायचे 54 धावा. येणारे चेंडू असतील 28 चेंडू 54 धावांची गरज. एका बाजूला उर्वी 11 साई एकता बिरवाडी, तर एका बाजूला कलंदर तारापूर. टॅप केला गेला यावेळेस अनारच्या डोक्यावर चढून निघून जाईल सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅक महाकाल चौकार. धन्यवाद नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार आले. टीम हडल करण्यामध्ये भाग पाडला गेला. सार्थक घरात छोटा पॅकेट बडा धमाका असं पाहायला भेटतंय. क्रितेशवर नजर होते. क्रितेशची गोष्ट केली तर एक सिंगल त्याच्या बॅट मधून मागता एक चेंडू खेळलाय. तर सार्थकाची गोष्ट केली तर नावासारखं काम करतो. 7 ठरवतोय. 2 चेंडू खेळले, दोन्ही चेंडू सुरेख. एक खराब क्षेत्राच्या माध्यमातून त्यात एक सुरेख टॅपचा फटका. चेंडू पावठून दिला यावेळी सीमारेषा पार चौकार. बॅक टू बॅक 8 धावा जमा केल्या गेल्या. मागील 2 चेंडू मागे. सामना रंगतदार आहे. 50 धावा बनवायचे आहेत. येणारे 27 चेंडू. यावेळेस खराब हा प्रेशर, हा दबाव. पंचनकी दशकात व्हाईट बॉल. हा दबाव नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. साकीर मुल्लावर 2 चौकानंतर सातोच्या विरुद्धामध्ये. त्यावेळेस परत एकदा 3रा व्हाईट चेंडू. या स्पर्धेची गोष्टीकडे सर्वात जास्त एक्स्ट्रा टाकण्याचा रेकॉर्ड कुठल्या संघावर असेल तर इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संतोष मुरबे या संघाने जास्तीत जास्त एक्स्ट्रा चेंडू टाकलेत आणि एका षटकामध्ये पाहिलं तर 30 धावा त्यांनी खर्च केला मात्र 5 चेंडू मध्ये. स्विचचा फटका. यावेळेस पाहायला गेलं तर खेळाडू आहे चेंडूला अडवतो. एक मागील इनिंग्स मध्ये पाहिलं जिशानने अशा प्रकारची नक्कीच कमाल केला होता. म्युझिकल सिस्टम तुम्हाला सांगेल तेव्हाच वाजवायचं लक्षात घ्या. निकेत नक्कीच वेळ आपल्याकडे खूप झाला. 1 वाजता गेलं थोडंसं लक्ष घ्या. तर धावसंख्येची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटत 13 चेंडूची गोष्ट 4 चेंडू 13 धावा 3 वाईट 2 चौकार 2 सिंगलच्या मदतीने यावेळेस कृतेश करत होणार स्ट्राईक. साकीर मुल्ला चांगली फलंदाजी साकीरने केली परंतु थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या. मोतीलाल शाह आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला गेला. चेंडू अंगाला ब्रश करतोय. साकीरच्या वेगवान चेंडू होता. बंदुकामध्ये जशी गोळी निघाली तशा प्रकारे हा कृतीच्या बॅटमधून चेंडू निघाला होता. नक्कीच मिसेस कृती सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत मिड ऑफ रिजन मधून. त्याचं हार्दिक स्वागत असेल. त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या. दांडी गुल केली गेली आणि मोठा मासा गळा लागतोय. क्रितेश घरात बॅक टू डगआउट. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या पाहायला भेटते 13 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. तर सुरेख उभी म्युझिकल आपण पाहतो ऑर्केस्ट्रा आमचं जोडलं गेलंय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूसाठी बाद केला गेला. यावेळी सैफ पाहायला भेटेल. तारापूर संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेत होते सैफ. सार्थक यावेळेस गोलंदाज मागोसच होईल स्ट्राईकवर. यावेळेस प्रथा सुरेख अतिक पाहायला भेटतोय. चांगला क्षेत्ररक्षण. खराब कॉलिंग आपण पाहतो ना की जेव्हा विकेटवर धावतो तेव्हा 30 शब्द येणे गरजेचे असतात. चल थांब नाही, यस नो वेट. दोन्ही गाड्या एकाच रोडवर आणि निकुंज यांना डायमंडचा शिकार. एकही चेंडू खेळला नाहीये आणि मैदानाच्या बाहेर. यस उर्वी म्युझिकल ग्रुप. चेतन पाटील न्यू फलंदाज मैदानी 4 मध्ये नॉन स्ट्राईक इनवर 8 तारखेमध्ये नक्कीच 8 तारखेला नक्कीच एक सूत्रामध्ये बांधलेत जे पवित्र सूत्र पण सांगतोय जीवनाचा. यावेळेस अपेक्षा चेंडू फटका सुरेख करणार पाहायला भेटतोय. सहबाज पाहायला भेटतोय परंतु धडक झाली, चुकी झाली, कन्फ्युजन आहे. येतोय चौकार वजा.
तर 17 धावा दाफलकावर इकडून बनवायचे 43. येणाऱ्या चेंडूच्या गोष्टीकडे तर तब्बल चेंडू असतील 22 चेंडू 44 61 धावांचं लक्ष नक्कीच 60 धावा दाफलकार होत्या. माफ करा. इकडून बनवायचे 44 22 चेंडू 44 धावांची गरज आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 8 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 चौकाराच्या मदतीने पाहायला गेलं तर 10 बनवलं गेलं आतापर्यंत 17. टॅपचा फटका घ्यायचा प्रयत्न होता. यश फरदीन चुकी करतोय. थ्रो केला गेला थोडासा वाईड. जीवनदान दिलं गेलं ते म्हणजेच मिस्टर सार्थक घरत यांना. सार्थक घरत यांची गोष्ट केली तर नक्कीच सुरेख फलंदाजी जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येतो. आपण सांगतो ना जिथे कमी तिथे अमी असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरत. धावसंख्या 18. इकडे वडवाचे 43. येणारे चेंडू असतील 21 चेंडू 43 धावांची गरज. चेतन पाटील ऑन स्ट्राईक. स्विच चिटकायचा प्रयत्न होता. पाहायला गेलं तर फरदीन पाहायला भेटतोय. पंच नक्की दर्शक लेग बाईटचा कॉल. धावसंख्या इकडे पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 19 लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहतोय. रिक्वायर्ड पाहायला गेलं तर अजूनही 10.50 असेल. करंट गोष्टी 11.40 करंट पाहायला भेटतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुरेख लाईव्ह ब्रॉडकास्टिंग या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर भागामध्ये नाहीच तर वसई विरार भाईंदर मुंबई या भागामध्ये सुद्धा पाटील नेटवर्कचा नसा नक्कीच उमटवलाय. त्यावेळेस ऑफ साईडला चेंडू खेळला. ऑन साईडला होता अतिक पाहायला भेटतो. चेंडूवरती अतिक यांची गोष्ट एक सुरेख क्षेत्ररक्षण आहे. सुरेख क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा चेंडूवर चितीच्या चपळाईने तो येतो. हे दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. हा खराब चेंडू होता. नक्कीच सार्थक निराश आहेत कारण की लेग स्टंपच्या खूपच बाहेर फॉलो केलं होतं. आपण सांगतो ना इन्स्टन्स फेसबुक लगेच फॉलो करतात पण यावेळेस चेतनला फॉलो केला गेला आणि हा चेंडू निर्धाव टाकला गेला. धावसंख्येची गोष्ट केली 10च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. आतापर्यंत 20. येणारे 18 चेंडू बनवायचे 13.67 सरासरीने धावा ते म्हणजेच 41. वळूया आपण डीजे निकेतन कंपनी तर लेखनपार्या लालू चला प्लीज. तर बघ आपण साकीर बुल्ला ज्याने पहिल्या षटकात 13 धावा खर्च केला होता. त्यानंतर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला होता. 3 षटक 41 धावा बनवायचे 13.67 सरासरी गाठावी लागेल. टॅपचा फटका घ्यायचा प्रयत्न होता. पाहायला गेलं तर आपण अंडरम बॉक्स क्रिकेट 20-22 यार्डचा हा खेळ जेव्हा जेव्हा टॅपचा मैदान असला प्रत्येक फलंदाज टॅप खेळण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूला 4 खेळाडू असतात एका बाजूला 3 खेळाडू परंतु कुठल्याही फलंदाज कार्पेटद्वारे रोल करण्याचा प्रयत्न करतो की हा पाय आपल्याकडे परंतु प्रत्येक चेंडूवर टॅप खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज करतो. यावेळेचा सुरेख फटका चेतन सहबाज शेख चेंडूला फील्ड करतो परंतु हातामध्ये चेंडू फसला गेला म्हणून त्याने थ्रो नाही केला फेकी नाही केली. एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरसावली. धावसंख्या पोहोचेल 22 धावा. 16 चेंडू अजूनही बनवायचे 39. 61 धावांचं लक्ष. हा खराब चेंडू होता नक्कीच सिलेक्शनच्या बाहेर होता. पंच नक्कीच दर्शवतील नो बॉल नक्कीच पंचांनी दिलंय. डेडलाईन आहे तर पंचांनी डिसिजन दिलंय. आपण पाहतो 3 पंच आहेत आपल्याकडे. लालू प्रसाद यांनी म्हणजे प्रसाद मिस्त्री एका बाजूला समीर खान तर एका बाजूला प्रदीप विश्वकर्मा. तर DRS मांग नक्कीच केलाय ते म्हणजेच गोलंदाजी करणारा संघ कलंदर तारापूर या संघाने. मी विनंती केली प्रदीप विश्वकर्मा यांनी यायचं थडंपारची भूमिकामध्ये. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत DRS नो बॉलसाठी. एक संघाला एक इनिंग मध्ये नक्कीच DRS दिले गेले. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण पाहतोय नो बॉलसाठी घेतले गेले. कॅमेरामॅन कपिल पाटील आपल्याला पाहायला भेटतील. एक सुरेख बघ धीरज गुप्ताकडे जोडले गेले. बघूया आपण चेंडू ट्रॅव्हल कुठे झाला. चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपलं पंच दाखवतो. त्यानंतर आपण स्क्रीनवर पण दाखवणार आहोत पाटीलच्या माध्यमातून. चला पुनीत कुडू चला आपण आपल्या जागेवर या. पंच नक्कीच नो बॉल घोषित करतील मैदानाच्या आत कारण की ऑनलाईन चेंडू पडलाय. चला स्क्रीनवर दाखवायचं धीरज गुप्ता नो बॉल आहे आणि जो डेब्यू होता
DRS जो होता तो नक्कीच संपुष्टात यानंतर आपण DRS घेऊ शकत नाही, कारण एकदा संधी आहे आपल्याकडे, ती संधी आपण गमावलाय. तर नो बॉल. थोडंसं मागणार एक्स्ट्रा चेंडू टाकतोय साकीर मुल्ला. धावसंख्या आहे 23, माफ करा 24 धावा, 24 धावा दाफलकावर. इकडून बनवायची विजयासाठी अजून 37 धावा. येणाऱ्या चेंडूची गोष्ट केली तर 16 चेंडू आणि 37 धावांची गरज. त्यावेळेस हरा फटका बॉक्स विकेटच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. चेतन पाटील बॅक टू द आउट. वाजाव. नवीन बॅटर दीपू पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावर आलाय. यावेळेस फुल चेंडू होता, पंच नो स्कोर घोषित करतात. नो स्कोर पंच घोषित करतात. कुठं ना कुठं पण सांगतो डेडलाईन आहेत, बंधन आहेत गोलंदाजांना सुद्धा आणि फलंदाज सुद्धा. तर डेडलाईन वर नक्कीच चेंडू पाय पडला गेला एकदम होती, परंतु पंचांनी घोषित केलं नो स्कोर, कुठलीही धाव येणी आहे. चेंडू येईल निर्धाव. धावसंख्या पाहायला भेटत फलकावर 24. यावेळेस सुरेख चेंडू. अनिकेत सौरभ धीरेशी भेटायचं आपण प्लीज. शेवटच्या चेंडू षटकामधला. यावेळेस हा खराब चेंडू लेग शिक्षण जातो. पंचांनी दशकात व्हाईट बॉल धाफळा एकने पुढे ससावेल 25 धावा. इकडून बनवायचे 36. विजयासाठी येणाऱ्या चेंडूची गोष्ट 13 चेंडू आणि 36 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतो मॅन्युअल स्कोर यश भोईर आपल्याला पाहायला भेटतात. सुरेख काम त्याच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये फायनल डे दिवशी. यावेळेस मोठा फटका आणि यावेळेस बॉक्स आउटच्या मध्ये गडी बाद होतोय. दीपू सुद्धा मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत पहिल्या 3 गडी बाद केले साकीर मुल्लानी आणि धावा खर्च केला. आतापर्यंत पाहिलं तर दोन षटकामध्ये मात्र 2 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्या. पाहिलं गेलं तर एक सुरेख आपण पाहतोय 25 धावा दाफलकावर. इनिंग ब्रेक झाला. नक्कीच यानंतर आपण पाहणार आहोत एक चांगला सामना. एका बाजूला घरचा संघ 145 तर एका बाजूला पाहायला भेटेल साई कृपा देलवाडी ज्यांनी रेकॉर्ड केलाय. पाहायला गेलं तर मुरबा संघाने 30 धावा खर्च केल्या गेल्या. 6 चेंडूमध्ये टॉस विन झाला तो म्हणजे संघ सतीश पाटील. पंचाळी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार केलाय आणि साई कृपा दिलवाडी या संघाला आमंत्रण दिलंय. यानंतर सेकंड उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. चांगला रंगतदार सामना. एका बाजूला पाचमारक दिलवाडीचा संघ तर एका बाजूला पंचाळी घरच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर बघूया इकडे आहेत 25. 12 चेंडूने बनवायचे 36. प्रत्येक षटकामध्ये 18ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 4 चौकार तुम्हाला खेचावे लागतील विजयासाठी. तर यावेळेस फरदीन नवीन गोलंदाज येईल की अरकम येईल. अरकमला इंट्रोड्यूस केला जाईल. अरकम यांची गोष्ट केली तर पॅरेस रेनी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये या खेळाडूने डेब्यू केला होता विंड बॉल मध्ये तारापूर या संघामध्ये आणि सुरेख काम केलं. तिकडून साकीर मुल्लाने या गोलंदाज आपल्या मुख्य संघामध्ये घेतलं आणि एक मुख्य गोलंदाज म्हणून इंट्रोड्यूस केला जातोय अरकम यांना. अरकम रहम करत नाहीये प्रत्येक फलंदाजावर. बघू यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सार्थक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शॉर्ट चेंडू टॅपचा फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातो सीमारेषा पार. येतोय महाकाल चौकार. धावा अनार पाहायला भेटतोय. प्रयत्न नक्कीच केला होता. कॅमेरामॅन सुरेख काम करतात. मुनीत गुड पाहायला भेटतात आपल्याला.
तर बघूया आपण 29 धावा येणारी अजून 11 चेंडू पडवायचे 34 मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता पाहायला गेलं तर सेबा शेख पाहायला भेटतो यावेळेस चेंडूला फुल करतोय कुठली धाव नाहीये स्वप्नील पाटील म्हणजे डॉन नॉन स्ट्राईक एनवर प्रत्येकदा टॅप करण्याचा प्रयत्न मी सांगितलं ना हा जे फटके आहेत ना कुठे कुठे फलंदाजाला बॅकफुटवर आणण्याचं काम करतात प्रत्येक चेंडूवर तुम्ही टॅप घेतात कनेक्ट होत नाही चेंडू खेळाडूच्या हातामध्ये जात आहे तरी कुठे कुठे फलंदाजाला नक्कीच बेसिक खेळ करावा लागेल ग्राउंड शॉट सुद्धा आपण सुरेख खेळ सार्थक करण्याची क्षमता आहे काबिलियत आहे कॅपेबिलिटी आहे परंतु यावेळेस फटके तो सज्ज करतो परंतु खेळाडू चेंडू खाली येत आहेत यावेळेस हा फटका सुरेख आहे तेवढा चांगला क्षेत्ररक्षण रब्बानी आपल्याला पाहायला भेटतं रब्बानी चेंडूला फुल करतो 29 धावा फलकावर चेंडूची गोष्ट केली तर 5 चेंडूचा खेळ संपलाय हा तुमच्या बाहेर होता परत टॅप करायचा प्रयत्न निर्धाव होतोय पाहायला गेलं तर मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या 4 धावा खर्च केल्या मात्र सुरेख गोलंदाजी येणारे 6 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी तब्बल 32 धावाची गरज यावेळेस पहिला चेंडू फरदीन हरदीन सुबेदीन रात के दिन C4 फरदीन पहिला चेंडूवर गडी बाद केला आणि रोहन गावड विचारतो स्वप्नीलला तू बोल्ड झालाय का नक्कीच रोहन गावड यांची एक वेगळी शैली आहे एन्जॉय करतो तो क्रिकेट जिंक असो हरो आपण पाहतो चेहऱ्यावर एक स्मित हास्य रोहनच्या नक्की चेहरा पाहायला भेटते आपल्याला आणि यावेळेस पाहायला गेलं तर बॅटची कडा नक्कीच लगावली आला पावणे मैदानाच्या बाहेर 0 चष्मा घालून रोहन गावड सुद्धा मैदानाच्या बाहेर ज्या गोलंदाजांनी या पहिल्याच सामन्यामध्ये महाकाल चषकामध्ये हॅट्रिक पटकावली तो फलंदाज 0वर जातो बघा सेकंड हॅट्रिक घेतली जाईल का या स्पर्धेमध्ये गोलंदाज आहे फरदीन स्ट्राईकवर यतीन राऊत बिरवाडी चॉकलेट बॉय आपण पाहतोय ऑन स्ट्राईक हा खराब चेंडू आहे स्ट्राईकवर असेल सार्थक 1+1 2 धावा धाफक जाऊन पोहोचेल 31 इकडून बनवायचे 30 येणारे चेंडू असतील 4 औपचारिकता नक्कीच आहे परंतु सामन्यामध्ये काही घडू शकते 5 चेंडूमध्ये 30 धावा खर्च केल्या गेल्या तिसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मुरबे वर्सेस देलवाडी तो सामना अक्षरशः असं वाटलं नव्हता की देलवाडी संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल अक्कुला सुद्धा वाटलं नव्हतं मी जेव्हा बाईट घेतली तर अक्कुने सांगितलं परंतु सन्मान करतोय औपचारिकता आहे यतीन राऊत पाहतात चेंडूला फक्त डिफेन्स करतायत परत बेट करतो फरदीन सुरेख खेळ साकारलाय तारापूर कलंदर संघाने साखीर मुलाने सांगितलं आता आम्ही मेगा फायनलमध्ये पोहोचू पहिल्या वर्षामध्ये पोहोचलो तो नक्कीच काम करून जातोय आणि मेगा फायनलमध्ये पोहोचलाय पहिला संघ लगेच रिस्ट मनी प्रेझेन्स आपण पाहतोय महाकाल चषक 2023 1945 आयोजित स्पर्धा पहिला संघ मेगा फायनलमध्ये क्वालिफाय झालाय तारापूर कलंदर त्याला 16 चेंडू 33 धावा आणि 2 षटक 18 धावा 3 गडी बाद केल्या साकीर मुल्ला लगेच मॅन ऑफ द मॅच साठी बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच घेतला साकीर लगेचच्या आणि या सामना सुरू आपल्या जोडले जातील पहिली इनिंग्स घेऊन संतोष पाटील मायक्रोफोनवर सामना असेल साई कृपा दिलवाडे तर एका बाजूला वन मॅन शो पंचाळी हॅलो चला साखरे मुला या आपला सामन्यावरचा पुरस्कार आपण देतोय ओके माँ भवानी ना चला साखरे मुला या चला